नागपुर के कलमना में मोबाइल चोरी मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार किया। आरोपी के पास से 3 लैपटॉप और 6 मोबाइल बरामद किए गए। सूत्रों के अनुसार यह चोरी 17 मार्च को कलमना सब्जी मार्केट में हुई थी। जांच के दौरान पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर विजयनगर से आरोपी को पकड़ाया है। पूछताछ में आरोपी ने कलमना और राणा प्रतापनगर में चोरी की वारदात कबूल की, जबकि उसका एक साथी अभी भी फरार है। पुलिस के मुताबिक यह अंतर्राज्यीय चोर निगराह है जो चोरी का सामान दूसरे राज्यों में बेचता है। फिलहाल आगे की जांच जारी है। दिनांक 17/3/2026 रोजी कळमना मार्केटमधून एका गाडीच्या डिक्कीतून एक मोबाईल चोरी गेलेला होता। त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास एपीआय श्री मुसळे साहेब आणि त्यांची टीम ती करीत होती। दरम्यान त्यांना गोपनीय बातमीदारावर माहिती मिळाली की एक इसम देशी दारू भट्टीच्या आजूबाजूला आहे आणि त्या ठिकाणी तो मोबाईल विकण्याचा प्रयत्न करीत आहे। त्या माहितीवरून ते त्या ठिकाणी गेले असता त्यांनी दिलीप बाबू रंगन पिता रंगन अय्या स्वामी वय 27 वर्ष राहणार गुडियथम वेल्लोर तामिळनाडू यास ताब्यात घेतले आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅग मध्ये 3 लॅपटॉप आणि 6 मोबाईल असा एकूण 2,10,000 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। त्यावरून त्याला अधिक विचारपूस केली असता त्याचा भाषेचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे आम्ही एक दुभाषक आणला आणि ज्याला त्याची लँग्वेज येते आणि त्याच्या माध्यमातून आम्ही त्याला इंट्रोगेट केलं असता आमचा जो पोलीस स्टेशन कळमना येथील गुन्हा होता त्या गुन्ह्यातील मोबाईल त्याच्याकडे मिळून आला। तसेच इतर मोबाईल आणि लॅपटॉप कुठून चोरी केले याबाबत विचारपूस केली। आम्ही त्याला नागपूर शहरात फिरवलं तेव्हा त्यांनी 2 लॅपटॉप आणि 1 मोबाईल हा पोलीस स्टेशन आरपी नगर हद्दीतून चोरी केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यावरून आम्ही पोलीस स्टेशन आरपी नगर येथे माहिती घेतली असता तिथे नमूद वर्णनाचे लॅपटॉप आणि गुन्ह्याचा मोबाईलचा गुन्हा दाखल असल्याचे समजले। त्यावरून आम्ही आमच्या गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीचा एक साथीदार बालाजी गोविंदप्पा राहणार कोलार कर्नाटक हा फरार आहे। त्याचा शोध सुरू आहे। आंतरराज्यीय आरोपी असून यांची मोडस अशी आहे की ते नागपूर शहरात येतात आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स जसे मोबाईल लॅपटॉप्स हे उघडे घर जे राहतात किंवा बॉईज हॉस्टेल्स मध्ये वगैरे असे रेकी करून ते जातात आणि तिथे पडलेला लॅपटॉप किंवा मोबाईल हा उचलून घेतात आणि 4-5 दिवस अशी चोरी करतात आणि त्यानंतर तामिळनाडू त्यांच्या राज्यात जाऊन त्या ठिकाणी ते त्याची विक्री करतात, अशी यांची मोडस आहे। तर हा एक आंतरराज्यीय आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे। अधिक तपास सुरू आहे। एक आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेला आहे, त्याचा साथीदार हा सुद्धा चोरच आहे, परंतु तो आता मिळून आलेला नाही आहे। बहुतेक तो तामिळनाडू किंवा कर्नाटक मध्ये येथे गेला असावा। त्याला माहिती पडलेलं आहे की याला अरेस्ट झालेली आहे म्हणून त्याचा शोध आम्ही घेत आहोत। नागपूर शहरचे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, जॉइंट सीपी श्री रेड्डी सर, साउथ रिजन सर श्री राठोड सर, झोन 5 चे डीसीपी सर श्री निकेतन कदम सर, एसीपी कळमना श्री ओवाल सर यांचे मार्गदर्शनात एपीआय श्री मुसळे साहेब, हवालदार प्रमोद कंगाले, नितीन मिश्रा, विशाल भैसारे, ललित शेंडे, अजय गटलेवार, गोलवंशी यांनी या टीमने सदरची कारवाई करून या आरोपीस अटक केलेली आहे।